पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आहेत. मोदींची लाट आहे असं सांगितलं जातं. तुम्हाला वाटतं त्याचा काही परिणाम होईल आजच्या सभेनंतर? मोदीची लाटच संपलेली आहे. बघा, मोदींची लाट संपलेली आहे. मी एक कार्यकर्ता आहे. मी पुणे शहरामध्ये आज सर्वसामान्यांबरोबर काम करतोय. आज जनता त्रस्त आहे. घर चालवणं अवघड झाले. बेरोजगारी प्रचंड आहे. फक्त कागदावर आपल्याला सगळं दिसतंय, पण ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी तर बोलतात की ठराविक लखपतींसाठीच हे सरकार आहे. आजच्या मोदींच्या सभेला तुम्ही कोणत्या सभेनं उत्तर देणार? राहुल गांधींची कधी सभा आहे, त्या सभेमध्ये आजच्या सभेला उत्तर मिळणार? नाही, आजची सभेला उत्तर ही पुणेकर देणार आहेत सगळ्यात. राहुल गांधी उत्तर 3 तारखेला देतीलच, पण उद्या सकाळपासून लोक त्यांना उत्तर देतील. तुम्ही 10 वर्षात दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? काळा पैसा आलाय का? 15 लाख रुपये आलेत का? काय आयुष्यमान भारत कार्ड एवढं खर्च केला, शासनाचे पैसे त्यात घालवले. 1 रुपयाची गोळी पुणेकरांना मिळली नाही. देशातल्या लोकांना 1 रुपयाची गोळी मिळली नाही. नुसतेच कार्ड घेऊन आणि मोदींचा फोटो घेऊन लोक फिरतायत. काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळेल? काँग्रेसच्या पंजाबचा विजय होईल, महाविकास आघाडीचा पुण्यामध्ये? अहो, देशात विजय होईल. पुण्यात नाही, देशात होईल. कॅमेरा पर्सन तुषार मनोहर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.